मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी आणि युवराज हे दोघेही आता खूपच चिडतात आणि जेजेला म्हणतात की अगोदर इथून निघायचं. तेव्हा आता जेजे म्हणतो, एवढा राग शरीरासाठी बरा न. पियू, दरवेळी तुला खूप राग यायचा, पण तो राग कसा घालवायचा हे मला चांगलंच माहीत आहे. हळूहळू राग सुद्धा तुझा शांत होईल. आता तुम्ही हे सत्य स्वीकारायला हवं की पियू जामवंत जांभळे हीच आमच्या दोघांची आता ओळख आहे. त्यावरती रागातच आता छबी म्हणते, ओ तमाशा पुरे करा, मघापासून काय चाललंय, ही माझी बायको आहे, बायको आहे आणि तुमची बायको आहे याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे. तेव्हा वकिलीनबाई बोलल्याच असं आता जे म्हणतो आणि तिला सांगतो की तुम्हाला माहिती आहे का, मी पुरावे घेऊन येऊ शकतो, पण मला थोडा वेळ द्या. आणि असंही तुमच्याकडे काय पुरावा आहे, तुमच्या भावाची ही बायको आहे म्हणून. त्यावरती युवराज रागातच म्हणतो, आम्हाला पुरावा देण्याची गरज नाही, आमचं काळीज एक आहे, आमच्या काळजावर हात ठेवला ना तरी समजतं आम्ही दोघे नवरा बायको आहोत. त्यानंतर आता पिंकी म्हणते, तुमची खूप मचमच झाली, अगोदर आता इथून निघायचं आणि माझं नाव आहे पिंकी युवराज धोंडे पाटील, म्हणून ती आता युवराजला मिठी मारते. त्यावरती आता जे म्हणतो, पियू तू हे काय करते, सगळं तुला शोभतं का, पण काही हरकत नाही, तुला मी असं दुःखात पाहू शकत नाही, तुला नेहमी मी सुखात पाहणार. तुला असं वाटत असेल ना की मी इथून जावं तर मी नक्कीच तुमच्या दोघांच्या आयुष्यातून निघून जाईल, पण तू नेहमी सुखी राहा, वाटलं तर हा सरकारवाडासुद्धा तुला देऊन टाकेल. फक्त मला असं वाटतंय की तू एकदाच ॲक्सेप्ट करावं की तू माझी बायको आहेस, आणि जोपर्यंत तू ॲक्सेप्ट करणार नाही ना तोपर्यंत मी इथून निघणार सुद्धा नाही की तू माझी बायको आहेस. तेव्हा आता युवराज खूपच चिडतो आणि म्हणतो, तू इथून निघतोस का, की तुझ्याकडे बघू मी आता. आता सुशीला त्याला अडवते आणि म्हणते, युवराज थांब, यांच्या बोलण्यामध्ये मला काहीतरी तथ्य वाटतंय. मला असं वाटतं जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण ह्या जेजेंना इथेच थांबूयात आणि आपण पण त्यांच्याबरोबर सरकारवाड्यात राहूयात. तेव्हा आता सर्वांना सुशीलाचं हे बोलणं ऐकून धक्काच बसतो. तेव्हा आता युवराज म्हणतो की आईसाहेब तुम्ही हे बोलताय, काही वाटतं की नाही. तेव्हा सुशीला म्हणते, काय हरकत आहे, तर आता माझी बायको आणि मी हे घर सोडून जातोय असं युवराज आता म्हणतो. असं म्हणून आता पिंकी युवराज पुढे चाललेले असतात. तर आता जे म्हणतो, एकदाच तू प्रूव्ह कर की तू माझी बायको नाहीस, मगच पुढे जा. आता त्याचं बोलणं ऐकून सर्वांना धक्काच बसतो, पण पिंकी आपली पुढे जात असते. तेव्हा तो तिला पुन्हा अडवतो आणि सुशीला एकमेकींना आता इशारे करत असतात. जे देखील आता सुशीला बरोबर काहीतरी बोलत असतो आणि तिला खुणावत असतो. तर तिथेच तो खाली बसून घेतो, कारण पिंकी आणि युवराज ऐकायला तयार नसतात. तो आता एक अट घालतो की मी इथेच बसून राहणार, असं म्हणून तो खाली बसतो आणि म्हणतो की अगोदर पियूने मान्य करावं की माझी बायको ती आहे म्हणून, तरच मी इथून जाणार, नाही तर जाणारच नाही. तेव्हा युवराजला आता खूप राग येतो. काही वेळाने आता सगळेजण घरात जातात, परंतु तो जे बाहेरच बसलेला असतो. आता युवराज खूपच चिडतो आणि म्हणतो, हा अजून इथेच बसला आहे, याचा मुर्दा आता मी पाडतोच, हॉकी स्टिक कुठे आहे. तेव्हा सत्या म्हणतो, तू असं काहीही करणार नाहीयेस युवराज. तेव्हा आता सत्या म्हणतो, आपण फक्त शांत बसायचं. त्यावरती आता सुशीला म्हणते, ह्या घाटवाडीच्या मुलीच्या प्रेमाखातर तुला पुढे काहीही दिसत नाही, ती जेव्हा गेली होती तेव्हाही तू तिच्याच प्रेमात आकंठ बुडाला होतास. आता ही कुठून आली काय माहीत, ही घाटवाडीची मुलगी आहे की नाही आपल्याला माहीत सुद्धा नाही, आणि तू तिच्यावर विश्वास ठेवतोस. तिचं पहिलं प्रेम ते आता बाहेर तिथे बसलंय, तरीही ती त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि तो नवरा नाही असंही मानत नाही. कशावरून ही तोतया पिहू नाही, असं आता सुशीला म्हणते. त्यावरती युवराज म्हणतो, मी तुम्हाला किती वेळा सांगितले आईसाहेब, ही आमची पिंकीच आहे, पण तुम्हाला आमच्यावर विश्वास ठेवायचाच नाही, ऐकायचंच नाही. तेव्हा पिंकी म्हणते की धनी प्लीज असा डोक्यात राग घालून घेऊ नका, म्हणून चिडलेल्या युवराजला आता ती शांत करते. त्यावरती आता सुशीला म्हणते, माझं बोलणं तुम्हाला खोटं वाटतं का, ही युवराजची बायको ती घाटवाडीची मुलगी आहे, ते कशावरून. त्यावरती आता छबी म्हणते, ती मिताली आली, तिच्यावर लगेच तुझा विश्वास बसला, गेली ती निघून, आता तू ह्या माणसावर असा कसा कोणत्याही माणसावर विश्वास ठेवतेस ग. त्यावरती आता सुशीला म्हणू लागते की मी विश्वास ठेवणारच ना, किती तळमळीने तो म्हणत होता, ही माझी पियू आहे, ही माझी बायको आहे, पण हिने कशावरून त्याला फसवलं नसेल. तेव्हा आता पिंकीला खूपच राग येतो, ती रागातच आता सुशीलाकडे पाहू लागते. तेव्हा आता युवराजला खूप राग येतो, तो म्हणतो, आईसाहेब एकदम शांत बसायचं. तेव्हा छबी आता म्हणते की युवराज प्लीज, अरे तू तरी शांत हो, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये असं याचं डोकं फोडायचं त्याचं डोकं फोडायचं ही भाषा करायची नसते. आता सुशीला म्हणते, मला तर यामध्ये काहीच खरं
वाटत नाहीये. त्यावरती पिंकीला आता सुशिलाचा खूप राग आलेला असतो. युवराज म्हणतो, आता हा माणूस जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत आम्ही रूमबाहेर येणार नाही आणि जर गेलाच नाही तर आम्ही हे घर सोडून जाणारच, असं तो आता म्हणतो आणि पिंकीचा हात पकडून तिला तेथून घेऊन जातो. त्यावरती आता सुशिला म्हणते की काय यांचं चाललंय काय माहीत. तर आता छबी म्हणते की आई मला तर तुझी लाजच वाटते. आई म्हणून तू खूप चुकली आहेस, लायकीचीच नाही आहेस. अगं तुझ्या मुलाला दुखवून तुला खूप आनंद झाला ना. तेव्हा सुशिला म्हणते तुला बोलायचं नसेल माझ्याबरोबर तर नकोच बोलू, असं म्हणून आता ती इथून जाते. तर मला कुणाशी बोलायचं नाही, फक्त जावई बापूंबरोबर बोलायचंय. ते मुंबईच्या केसमध्ये खरंच खूप अडकले आहेत, असं आता मनातल्या मनात सुशिला म्हणते. आणि ती आता धनंजयला फोन करणार असते पण चित्रा तेथे उभी असल्यामुळे आपल्याला खूप कामं आहेत असं म्हणून ती चित्राला देखील तेथून घालवून देते. तर आता गालातल्या गालात ती हसत असते. बाहेर आता जे जे बसलेला असतो तो आता मी काहीही झालं तरी इथून जाणारच नाही. त्यानंतर तो त्याच्या आईला फोन करतो आणि म्हणतो, अगं आई तुला माहिती आहे का एवढ्या वर्षांची तपश्चर्या माझी फळाला आली. आज मला कोण भेटलं माहिती आहे का? आज मला माझी पिहू भेटली, माझी प्रियदर्शनी पिहू. आणि मी तिला हा सरकारवाडासुद्धा गिफ्ट दिला. तेव्हा ती खूप खुश झाली. आई तुला तर माहीत असेल सगळं काही आता व्यवस्थित होणार. तुझ्यासारखंच माझं मन शुद्ध पवित्र आणि निर्मळ आहे. आणि आई तू म्हणतेस ना चांगल्या माणसांच्या पाठीशी देव नेहमी उभा राहतो आणि तो चांगला माणूस मीच आहे. त्यानंतर तो आता आईला म्हणतो की आई तू काळजी करू नको, मी फोन ठेवतो. फोन ठेवल्यानंतर आता चेहऱ्याच्या तो वेगवेगळे एक्सप्रेशन करतो आणि म्हणतो, युवराज धोंडे पाटील हे माझं प्रेम आहे, हे वेड आहे वेड. आता तो सारखाच आय लव्ह यू असं म्हणतो आणि जमिनीवर खाली लोळत असतो. तेव्हा हे नक्की कसलं वेड आहे असं सुशिला आता मागे उभी राहून बोलत असते. हे ते चांगलंच आहे असं म्हणून आता सुशिला म्हणते, चांगलंच काम केलं तुम्ही बापूसाहेब. इकडे युवराज आता खूप चिडलेला असतो. तो खुर्ची फेकून देतो. तेव्हा पिंकी त्याला शांत करते आणि म्हणते, अहो तुम्ही असा डोक्यात राग घालून घेऊ नका. त्यावरती आता तो माणूस जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत माझं डोकं फिरणारच, असं युवराज म्हणतो. तेव्हा पिंकी म्हणते, आपल्याला सगळं आता शांततेत घ्यायला हवं. युवराज म्हणतो, तुमचं रक्त कसं सळसळत नाही? आता पिंकी म्हणते, नाही सळसळत, माझीही चिडचिड झाली होती. मग नंतर त्याच्या बोलण्यातून मला जरा काही गोष्टी जाणवल्या की तुम्ही चिडाल आणि तुमच्या विरुद्ध तो काहीही कारवाई करेल. त्याला हेच हवं आहे, त्याला फक्त आपल्याला त्रास द्यायचा आहे. पण याची पाळंमुळं आता आपल्याला शोधून काढायला हवी. कारण अहो हरतालिकेच्या दिवशी छबिताईंनी जांभळ्या रंगाची साडी नेसली होती आणि मी नाव काय घेतलं होतं, जामवंतराव जांभळे. मग तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या विरुद्ध कुणीतरी कटकारस्थान करतंय आणि याची पाळंमुळं खूप खोलवर रुतली गेली आहे. आपल्याला तेच आता शोधून काढायचंय. खूप शांततेत हे काम करायला हवं. तेव्हा आता तुम्हाला माहिती आहे ना मी तुमची बायको आहे, पण आता याचा खरा चेहरा काय आहे हे आपल्याला सर्वांसमोर उघड करायचंय. त्यामुळे आता हुशारीने वागून आपल्याला सगळं काही पुढचं पाऊल विचारात घ्यायला हवं. तेव्हा आता युवराज म्हणतो, एका क्षणी मला असं वाटलं होतं की मी तुम्हाला गमावलं की काय. आपली ही 7 जन्माची गाठ आहे, ती अशी अजिबात तुटणार नाही, पिंकी म्हणते आणि युवराजला मिठी मारते. दुसरीकडे बापूसाहेब आता सुशिलाच्या फोनची वाट पाहत असतात, पण तिचा फोनच आता काही केल्या येत नसतो. आणि सरकारवाड्याचा लिलाव झाला की नाही ते पण मला माहीत नाही, असं आता बापूसाहेब म्हणतात. त्यावरती सरकारवाड्याचा लिलाव 5 कोटींना झाला, मला माझे पैसे मिळाले, असं सपकाळ साहेब तेथे येत म्हणतात. तेव्हा आता बापूसाहेबांना जरा धक्काच बसतो. तेव्हा ते विचारतात, झाला सुद्धा लिलाव? सपकाळ म्हणतात, तुमच्या मनात नक्की काय आहे ना मला कळतच नाही. म्हणजेच त्या जे माणसाने तो वाडा विकत घेतला खरं, पण तुमच्या मनात पुढे काय आहे? त्यावरती आता बापूसाहेब म्हणतात, नक्की काय आहे म्हणजे? तर आता ते सगळ्या गोष्टींसाठी नाही होऊनच पडतात. मित्रांनो पुढील भागामध्ये सुशिला म्हणते की तुझ्या नवऱ्याला तू सरबत घेऊन जा. तेव्हा आता पिंकी जेजेला म्हणते की सरबत घ्या, या सरबतामध्ये मला बर्फ नको, वाटलं तर थोडं प्रेम टाका. जेजे म्हणतो. तेव्हा पिंकी त्यामध्ये काहीतरी औषध टाकते आणि म्हणते सकाळपर्यंत उठणारच नाही हा. पण जेजे तो सरबत पित नाही, सरबत आता तो दुसरीकडे टाकून देतो. तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब